खराब झालेली किडनी काही परिस्थितीमध्ये पुन्हा सुधारू शकते, पण हे किडनी किती आणि कोणत्या कारणांमुळे खराब झाली आहे यावर अवलंबून असतं. अचानक झालेली किडनीची इजा वेळेवर उपचार केलं तर अनेकदा बरी होऊ शकते, मात्र दीर्घकाळ चालणारा किडनीचा आजार पूर्णपणे पूर्ववत होईल याची शक्यता नसते. काही उपचार घेतले तर त्रास कमी होऊ शकतो. अचानक किडनीचं कार्य कमी होणं, उलट्या, जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी होणं, गंभीर संसर्ग, काही औषधांचा दुष्परिणाम, लघवीच्या मार्गातील अडथळा यासारख्या कारणांनी किडनी अचानक कमजोर होऊ शकते. कारण शोधून उपचार केलं तर किडनीचं कार्य पुन्हा सुधारू शकतं. हळूहळू किडनी खराब होणं, मधुमेह, उच्च रक्तदाब, काही किडनींचे आजार यामुळे वारंवार होणारं नुकसान यामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे किडनी सुधारत आहे का हे कसं समजावं, तर डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या कराव्या लागतात. जसं की क्रिएटिनिन, GFR, रक्तातील युरिया, लघवीची तपासणी, लघवीतील प्रथिने, रक्तदाब, गरज असल्यास किडनीची सोनोग्राफीही करणं महत्त्वाचे आहे. फक्त लघवी व्यवस्थित होत आहे म्हणून किडनी पूर्णपणे निरोगी आहे असं समजू नका. किडनी खराब झाली असल्यास काय काळजी घ्यावी, तर रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवा, मधुमेह असेल तर साखर नियंत्रणामध्ये ठेवा, डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कोणतीही वेदनाशामक औषधे घेऊ नका, हर्बल औषध स्वतःहून घेऊ नका, धूम्रपान, तंबाखू टाळा, मिठाचं प्रमाण कमी ठेवा, डॉक्टरांनी सांगितलेले पाणी आणि आहाराचे प्रमाण पाळा. किडनीच्या आजारात प्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यावं असं नाही. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या, नियमित रक्त आणि लघवीच्या तपासण्या करा. डायलिसिस सुरू झालं म्हणजे किडनी कायमची खराब झाली आहे का असं नाही. तर अचानक किडनीचं कार्य मोठ्या प्रमाणात कमी झाल्यास काही रुग्णांना काही काळ डायलिसिसची गरज पडू शकते आणि मूळ कारणावर उपचार झाल्यानंतर किडनीचं कार्य सुधारू शकतं. पण दीर्घकाळापासून किडनीची कार्यक्षमता कमी झाली असेल तर डायलिसिस करून काही उपयोग होत नाही, प्रत्यारोपण करावं लागतं. जर ही लक्षणं दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांकडे जावा. जसं की लघवी करताना खूप जळजळ होणं, लघवी खूप कमी होणं किंवा बंद होणं, पाय, चेहरा, शरीरावर अचानक सूज येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, सतत उलट्या होणं, खूप अशक्तपणा येणं, गुंगी येणं, गोंधळल्यासारखं होणं, छातीत दुखणं, रक्तदाब खूप वाढणं. महत्त्वाचं म्हणजे किडनीचं नुकसान सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं न दिसता होऊ शकतं. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा पूर्वीपासून किडनीची समस्या असेल तर नियमित तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्या शरीरावरती त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात आणि वेळही जाऊ शकतो. म्हणजेच काय, तर किडनी अचानक खराब झाली असेल तर ती बरी होण्याची शक्यता चांगली असू शकते, पण दीर्घकाळाचा किडनीचा आजार असल्यापासून पूर्णपणे पूर्ववत होणं कठीण असतं. योग्य उपचार, आहार आणि जीवनशैलीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित बदल केले तर नक्कीच आपली किडनी दीर्घकाळ निरोगी राहू शकते आणि आपल्या किडनीची कार्यक्षमता ही नक्कीच सुधारू शकते. यासाठी आपली जीवनशैली नेहमी सक्रिय ठेवा, संतुलित आहार घ्या, व्यायाम करा, सकारात्मक विचार ठेवा. नक्कीच आपली किडनी निरोगी राहू शकते.